वेलकम टू माय चॅनल इझी रेसिपी कट्टा. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज किचनमध्ये बनत आहे आलूची चटणी. तर बघूया कशी करायची ती आलूची चटणी. तर सर्वप्रथम गॅस चालू करून त्यावर मी कढई ठेवली व त्यावर तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की त्यावर जिरं मोहरी टाकून तडतड झालं की त्यावर एक बारीक चिरलेला कांदा किंवा तुम्ही दोन्ही टाकू शकता. कांदा टाकून झालं की त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान शिजून घेतलं व त्यात बारीक हिरव्या मिरच्या ॲड केल्या. मिरच्या हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. जितकं तिखट तुम्हाला हवं तुम्ही तितक्या ते तिखट करू शकता किंवा फिकं खात असाल तर कमी करू शकता. ते मिरच्या फ्राय झाल्या की त्यामध्ये टमाटर टाकून त्याला पण छान तेलामध्ये शिजून घ्यायचं. टमाटर फ्राय करून घ्यायचा. टमाटर पण शिजला की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं जेणेकरून टमाटा हा लवकर शिजला जाईल. टमाटर शिजून झालं की त्यामध्ये हळद आणि टाकून ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. सर्वीकडे व्यवस्थित मिक्स करायचं व 1 चम्मच हळद टाकायची. हळद टाकून झालं की मिक्स करायचं. मिक्स केल्यावर आपण बॉईल केलेले बटाटे त्यामध्ये मॅश करून मिक्स करून घ्यायचे जेणेकरून हा सगळा मसाला त्या आलूच्या चटणीला लागला पाहिजे. व शेवटी कोथिंबीर टाकून गरमागरम गार्निश करावे व प्लेटमध्ये काढून सर्व करावे. याबरोबर तुम्ही तेलाचे पराठे किंवा पुरी खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा व रोज रोज अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि लाईक करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात प्रथम व्हिडिओ अपलोड केल्यावर तुमच्या नोटिफिकेशन लिस्टमध्ये येणार. धन्यवाद.